नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे काजूपाडा या ठिकाणी श्री लक्ष्मी वेलफेअर सोसायटी। या सोसायटीमध्ये पाण्याची व्यवस्था आता करण्यात आलेली आहे। पाहूया या ठिकाणी शिवसेनेचे जे उपजिल्हा प्रमुख आहेत रामभाऊ शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत। पाहूया काय सांगत आहेत। नमस्कार, काय सांगाल शर्माजी, गेल्या वेळेस गेल्या 2 ते 5 दिवसापूर्वी हेच एक न्यूज झाली होती, बोरिंगचा विषय होता, आता पाईपलाईनचा विषय आलेला आहे, काय सांगत? आज या एरियामध्ये आपण बघत असाल तर आदरणीय मंत्री महोदय श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, शहर अभियंता, उपायुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, मिस्त्री, वायरमॅन सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आज बोरवेल मारण्याचे काम अंतिम टप्प्यावर आहेत। या ठिकाणी पाण्याची पाईपलाईनची काम सर्वांना मनापासून रहिवाशांच्या वतीने आणि शिवसेना परिवाराच्या वतीने मी कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो की आपण जनतेची समस्या ओळखून घेतली आणि लोकांची समस्या दूर करण्यासाठी जे आपण आशीर्वाद दिले त्यासाठी मी सदैव आभारी आहे। सरनाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने विकासाचे कामं केले जातात, काय सांगाल सरनाईक साहेबाबद्दल? सरनाईक साहेब मीरा भाईंदर शहरासाठी एक देव माणूस। आता 2 दिवसापूर्वी आमच्या शुभम पाटील विभाग प्रमुखांनी सांगितलं होतं की मीरा भाईंदरच्या विठ्ठल आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक ते खरंच ठरलेलं आहे। मीरा भाईंदरला जगाच्या नकाशावरती नेण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जगाच्या निकासावरती नेण्याचं काम आदरणीय साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि काही वर्षामध्ये हा मीरा भाईंदर शहराचा चेहरा मोहरा बदलून दिसेल। आपण मला माहीत असेल की मीरा भाईंदर शहराला 2700 कोटीचे निधी आणून रस्ता असू द्या, पाईपलाईन असू द्या, अंतर्गत पाईपलाईन असू द्या, ऑडिटोरियम असू द्या, कलादालन असू द्या, त्याच्यानंतर सर्व समाजाचा सभागृह असू द्या, कॅशलेस हॉस्पिटल असू द्या, 300 बेडचे दुसरे हॉस्पिटल बनवण्याची कामची प्रक्रिया सुरू आहे। या शहरामध्ये बोरवेलच्या माध्यमातून बोरिंग आपला विहीर आहे, ते विहिरातून आपला शास्त्रोक्त पद्धतीने ते झरा काढून त्या ठिकाणी टाकी बनवून शुद्ध पाणी देण्याचे हे सगळे साहेबांचे प्रयत्न चालू, ते सगळे साकार होते। विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी शहरामध्ये 2 ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न झाला। एक मूर्तीचं अनावरण झालेलं आहे, दुसऱ्या जरीमरी तलावामध्ये नवघर आणि जरीमरी तलावामध्ये म्युझिकल फाउंटन विदेशी आपण जाऊन बघू शकता की 3-3 एक तासावरती विदेश दर्जावरती जे गाणे आहे ती गाणे ऐकायला लोकांना भेटतात। म्हणजे छोटी छोटी ही जी समस्या होता आमच्याकडे खास उत्तर भारतीय समाजासाठी या ठिकाणी या 14 नंबर प्रभागामध्ये 55% उत्तर भारतीय मतदाता हिंदी भाषी मतदाता, त्यांच्यासाठी हिंदी हायस्कूल न होता त्याच्यासाठी साहेबांनी 10 कोटीचे निधी आणून त्या ठिकाणी काम सुरू आहे। म्हणजे कामाची धडाका आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी जे लावलेलं आहे त्याला कुठेही जोड नाही, कुठेही तोड नाही। आणि साहेबांचा उद्देश असा नसतो की बाबा महापालिकेच्या निवडणूक येईल किंवा आमदारकीच्या निवडणूक येईल म्हणून आम्हाला मत देतील म्हणून आम्ही काम करावा। आता बघा आजपासून आर्ट फेस्टिवल चालू होतो आहे, त्याच्यानंतर एक मिश्राजींचा एक हरिनाम आपला शिवपुराण कथाच्या महायज्ञ होणार आहे। म्हणजे ह्या पद्धतीच्या विकासाच्या सोबत सांस्कृतिक जोपासण्याचं काम हे आदरणीय मंत्री महोदय साहेब करतायत। या शहराला चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांचे जे प्रयत्न आहे ते काबिल तारीफ आहे। सर, ह्याच एरियामध्ये पावसाळ्यामध्ये लोकांना रस्त्याची समस्याला सामोरे जायला लागतं, रस्ता जसं तसा आहे, रस्त्याबद्दल काय विचार केलेला आहे? मैं वापस आपको कह रहा हूँ कि रास्ते का काम जल्दी चालू कराएंगे, तारीख नहीं बताएंगे। अब रास्ते के काम भी आदरणीय मंत्री महोदय जी ने मंजूर करके रखा है, 50 लाख की निधि इसकी शुरुआत होगी और रास्ता, गटर, मीटर, वाटर सबको मिलेगा। आज पाइपलाइन जो पड़ रही है, पाइपलाइन पाडण्याचे काम टाकण्याचे जे काम सुरू आहे, तर सूर्या डॅमच्या धरणातून जेव्हा पाणी येईल 2-4 ट्रॅमिली त्या ठिकाणी या ठिकाणी जेवढे रहिवासी आहेत ते सर्वांना कनेक्शन देण्याचं काम सुरू होईल आणि रस्त्याच्या विकासाचं काम कॉन्क्रीट करण्याचं काम सुरुवात आहे। म्हणजे 2 वर्षामध्ये मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की 2 वर्षामध्ये ह्या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकेल। कुठलंही एक गाव असं नसणार की त्या ठिकाणी लोकांना पिण्याची सुद्धा राहणार नाही। आपण विचार करत असाल की एका ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी घर घर नल योजना, घर घर बिजली योजना, गोरगरिबांना पक्के घर देण्याची योजना आणि इथे भाजपचे सगळे नगरसेवक खंडणीखोर डाकू सरकार येतात, त्यांच्या सहकार्याला पाठवतात, पैसे वसुली करण्याचं काम केलं। झोपड्याच्या मागे 2,500 रुपये चौघांनी घ्यायच्या आणि पक्के घरामध्ये 5-5 हजार रुपये घ्यायच्या, हे लोकांनी वसुलीची काम केलं म्हणून ह्या ठिकाणी व्यवस्था झाली नाही। ह्या लोकांचं लक्ष होतं फक्त दिवसाच्या 2 लाख 3 लाख रुपये वसूल। म्हणजे काजूपाडा
पहिल्यापासून लोक झोपडपट्टी दर दिवशी बसत होते, लोकांना घर राहण्यासाठी नव्हतं, घर बांधण्यासाठी. पण हे लोक जाऊन जबरदस्ती, जसं मला वाटते की यांच्या जागेमध्ये घर बांधतायत आणि याच्यासोबत महापालिकेची अधिकाऱ्याने आणि या जनता दलामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार की जर ह्या भ्रष्टाचारापासून जर मुक्ती व्हायची असेल, ह्या खंडणीखोरापासून मुक्ती व्हायची असेल, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने जी वसुली करतात त्याच्यापासून जर मुक्त करायचे असेल, तर मीरा भाईंदर शहरामध्ये खास कर काशीमीरा प्रभागामध्ये 14 मध्ये 4च्या 4 शिवसेनाच्या नगरसेवकांना निवडून देण्याची लोकांनी प्रयत्न करावे. सर सध्या एक बॅनर खूप व्हायरल होते, युवराज आ रहा है, काय कारण आहे? युवराज आ रहा है हे जे आपण सांगतायत की बॅनर व्हायरल होतो, याचं कारण हे आहे की युवराज, मी 30 वर्ष सेवा केली, मी काही तांत्रिक अडचणीमुळे मी उभा राहू शकत नाही, पण मला असं वाटलं की ह्या शहराला, या गावाला मी काहीतरी दुसरे नगरसेवकांना मी जास्त काही प्रेशर करू शकत नाही, जो उमेदवार असेल प्रेशर करू शकत नाही. त्याच्यासाठी आमचा मुलगा, त्याला राजकारणामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, म्हणजे 15 दिवसापूर्वीपर्यंत तो काही बोलत नव्हता. त्याला मी राजीनामा देऊन आपलं स्वतःचं प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी, व्यवसायामध्ये टाकण्यासाठी राजीनामा द्यायला लावला होता. पण आदरणीय मंत्री महोदय साहेबांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे आणि ह्या युवराज सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं, महाराष्ट्राच्या नामवंत पुणे MIT शाळा आहे त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर केलेलं आहे आणि सिव्हिल इंजिनिअरचे टेक्निकल नॉलेज असलेला जो लोकप्रतिनिधी असेल तर हे एरियाचा विकास आणि अधिकाऱ्याकडे जाऊन व्यवस्थितपणे तांत्रिक अडचणी काय आहे, जमिनीचा वाद काय आहे, तर आम्ही त्यांना प्रोत्साहन करू, त्यांना मीही एक वडील या नात्याने त्यांना आपण गाईडलाईन करू आणि शिकलेला मुलगा, शिकलेला नगरसेवक महापालिकेच्या माध्यमातून जास्त निधी, राज्य शासनाच्या माध्यमातून जास्त निधी, दलित वस्तीच्या माध्यमातून जास्त निधी, दुर्बल घटकची फंड आहे ते आणून हे सगळे प्रक्रियावर तो मात करू शकतो. याच्यासाठी युवराज आ रहा आहे आणि लोकांचा आशीर्वाद आणि ज्या पद्धतीने लोक जनसंवाद करतायत, लोकांचा पाठिंबा मिळत आहेत, त्या यावेळी खरोखर महापालिकेच्या 2026च्या निवडणुकीमध्ये युवराज नक्की दिसेल. क्या पानी का पाइपलाइन इस जगह पे शुरू हो गया है, डाल रहे हैं पाइपलाइन, कैसा आनंद व्यक्त कर रहे हो? आज यहाँ पे एकदम मंगलमय हो गया. हम लोग बहुत दिन से परेशान थे पानी के लिए, बोरिंग का नहीं पानी था, लेकिन हमारे सरनाइक साहब के आशीर्वाद से और श्री राम भवन शर्मा भैया और यहाँ के विभाग प्रमुख शिवम दादा के आशीर्वाद से आज पाइपलाइन भी हो गया, बोरिंग का काम हो ही गया था, पाइपलाइन का भी काम शुरू हो गया और साहब से हम यही उम्मीद करेंगे कि रोड भी हो जाए जल्दी से जल्दी. और साहब को खूब खूब धन्यवाद. और यहाँ पे शंख बजा करके हम लोग मंगलमय कर रहे हैं. मंगल भवन मंगलहारी, द्रवहु सुदशरथ अजीर बिहारी. युवराज आ रहा है. हाँ, युवराज जी को हम लोग जरूर जिताएंगे और साहब अपना आशीर्वाद रखें, बाकी का जनता का तो आशीर्वाद है ही है, इसमें कोई दो राय नहीं है. युवराज जी जो है, आप काय सांगाल, तुम्हाला भावी नगरसेवक म्हणून लोक पाहत आहेत? आजच्या 2 दिवसापूर्वी आम्ही तेच उभं होतं आणि बोरिंगचं काम सुरू झालं होतं आणि ते पण अंतिम टप्प्यावर आहे आज. आणि आज इथे आम्ही हे पाईपलाईन जे आहे त्याच्या कामाची सुरुवात पण झाली आहे. हे सगळं आपल्या जे माननीय परिवहन मंत्री आहे या राज्याचे आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि जसं काम त्यांनी ठाणे शहरामध्ये केलंय तसं काम आम्ही मीरा भाईंदरला पाहतो. या 10-15 वर्षी जे मीरा भाईंदर होता ते उपाशी होता हे सगळं फॅसिलिटीज मध्ये. आणि 2022च्या पुढे जे महानगरपालिका जे डिझॉल्व्ह झाली, ज्याची सत्ता, आणि तिथून त्यांना फ्री हँड भेटलं इथे काम करायचं आणि त्याच पद्धतीने इथे काम होतंय आणि आम्ही आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या जे निवडणुकी आहे ते पार्टीचा डिसिजन आहे आणि ते साहेबांचा डिसिजन आहे आणि बघूया त्याच्याबद्दल. ज्या पद्धतीने युवराज उम्मीद करतोय की मी नगरसेवक झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने काम करेल, काय सांगू? मी, माझा मुलगा आहे, मी त्याला एवढे म्हणेल की मी जे केलेलं आणि माझ्याशी जे काही पूर्तता झालेली नाही, मी तर जास्त शिकलेलो नव्हतो, 12वी शिकलेलो होतो, पण हा ग्रॅज्युएशन करून आज इंजिनियर झालेला आहे. त्यांनी साहेबांच्या आशीर्वादाखाली, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली निवडून आल्यानंतर मी त्यांच्याकडनं काही अपेक्षा ठेवत नाही, काही त्याच्याकडे माझ्या मागणी नाही. मला पैसे त्यांनी कमवून द्यावा हेही मला मागणी नाही आहे. मला एवढे म्हणायचे की ज्या पद्धतीने मला इकडच्या महाराष्ट्राच्या मराठी लोकांनी, आदिवासी लोकांनी, हिंदी भाषी लोकांनी, सर्व मराठी समाजाने, गुजराती समाजाने आशीर्वाद दिला, पाठिंबा दिला, मला डोक्यावर घेतला, त्या पद्धतीने आमच्या युवराज ते सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन लोकांची समस्या जाणून घ्यावे आणि ते समस्या निदान करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. माझ्या जिथे मदत लागेल तिथे मी वडील या नात्याने मी मदत करेल आणि सर्वांच्या बॉस, सुपर बॉस साहेब आहेत ते नक्की मदत करतील. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाणीच्या पाईपलाईन टाकण्याकरता ज्या लोकांनी प्रयत्न केलेत, ज्या लोकांनी हे केले, आज खास करून सुधांशू महाराजचे जे ट्रस्टी आहेत त्यांचाही धन्यवाद करतो. आणि याच्यासाठी शिवम पाटील यांनी जास्त त्यांनी मेहनत घेतलेला, पाईपलाईन टाकण्याचा करण्याचा प्रयत्न केला, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न, त्यासाठी
त्यांचे धन्यवाद मानतो. आणि आपण पत्रकार बंधू ह्या लोकांची समस्या जी वारंवार आपण लोकांना दाखवत असता, लोकांना जागृत करत असतात या बातम्याच्या माध्यमातून, तर आपल्यालाही धन्यवाद करतो. आपण पाहिलं ज्या पद्धतीने युवराज आ रहा है असं सांगून या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त युवराजनेही स्वतः केलेली आहे. भावी काळामध्ये युवराज नगरसेवक झाल्यानंतर मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा परिसरामध्ये, काजूपाड्यामध्ये, माशाचा पाडा, डाचकुलपाडा, मांडवीपाडा, सदर परिसरामध्ये पूर्ण जेवढे पेंडिंग कामं असतील, जे वडिलांनी ठेवलेले कामं, शिल्लक राहिलेले कामं देखील मी पूर्ण करेल व वडिलांच्या सोबत राहून प्रताप सरनाईक साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन मीरा भाईंदर शहरामध्ये एक नवीन कामाची सुरुवात मी करेल व समाजसेवा काय असते दुनियाला दाखवून देईल असे सांगून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. जय महाराष्ट्र.